विद्यार्थी मित्रांनो, मागच्या दशकाला आपण भाषेच्या प्रकाराचा आपण विचार केलेला आहे. भाषेमध्ये कोणकोणते प्रकार आहेत आणि कोणकोणत्या प्रकारांचा विचार आपण कशा पद्धतीने केला पाहिजे. भाषेचे जवळपास 7 प्रकार आहेत. हावभावांची भाषा, प्राण्यांची भाषा, ध्वजांची भाषा, वाहतुकीच्या दिव्यांची भाषा आणि संगणकाची भाषा, माणसाची भाषा आणि शेवटचा भाषेचा प्रकार आहे पक्ष्यांची भाषा. अशा प्रकारे भाषेचे 7 प्रकार, या प्रकारांचा आपण मागच्या दशकेला आपण विचार केलेला आहे. पुढच्या घटकाचा आपण विचार करत आहोत. त्या घटकाचं नाव आहे भाषेचे कार्य. तर भाषेचे कार्य कोणकोणते आहे? लँग्वेज ऑफ द फंक्शन. भाषेचे कार्य, सर्वात महत्त्वाचा घटक जर काय असेल तर कार्य, वर्क काय आहे, कोणतं कार्य आहे, कोणतं काम आहे, भाषा कोणतं काम करते, याला फार महत्त्व आहे मुलांनो. म्हणून भाषेचे कार्य या घटकांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा भाषा कशा पद्धतीने काम करते, कशा पद्धतीने वर्क करते, त्याचाही विचार करणं गरजेचं. आपण कधी विचारच करत नाही. भाषेचं काम कोणतं आहे, भाषा कोणतं कार्य करते, याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण भाषेचं कार्य हे सर्वात महत्त्वाचं, सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं कार्य आहे. पण ते आपल्याला जाणवत नाही, ते आपल्याला समजत नाही. भाषा कोणतं महत्त्वाचं काम करत असेल, कार्य करत असेल तर समाज व्यवहाराचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. कारण 2 समाज, एकापेक्षा अनेक समाज, कारण जगताना असं मूकपणे जगता येणार नाही. कोणत्या तरी भाषेच्या माध्यमातून आपल्याला संवाद साधावा लागतो, विनिमय करावा लागतो, व्यवहार पूर्ण करावा लागतो. मग ते व्यवहार कसा पूर्ण केला जातो? भाषेच्या माध्यमातून व्यवहार पूर्ण केला जातो मुलांना. ते मराठी असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल, कन्नड असेल, उर्दू असेल आणि तमिळ भाषा असेल. म्हणून समाजाचा व्यवहार पूर्ण करण्याचं सर्वश्रेष्ठ माध्यम जर काय असेल तर भाषा आहे मुलांना. कारण भाषेशिवाय माणसाला जगता येत नाही, भाषेशिवाय माणसाला बोलता येत नाही, भाषेशिवाय माणसाला काम पूर्ण करता येत नाही. आपल्याला एखाद्या वस्तूची, एखाद्या गोष्टीची आवश्यकता किंवा गरज असेल तर आपल्याला समोरच्याला बोलावं लागतं. मग कोणत्या तरी भाषेतून बोलावं लागेल ना. मराठी असेल, कुठली भाषा असेल, कोणती भाषा असेल. म्हणून समाज व्यवहाराचं सर्वश्रेष्ठ साधन हे काय? भाषा आहे. पहिलं कार्य आहे मुलांना. कारण व्यवहार पूर्ण करण्यासाठी भाषेची नितांत गरज आहे. भाषेशिवाय आपण कार्यच पूर्ण करू शकत नाही, गरजा आपण पूर्ण करू शकत नाही, गरजा भागवू शकत नाहीत, दुसऱ्याला सहकार्य करू शकत नाही, दुसऱ्याला हाक मारू शकत नाहीत आपण. म्हणून अशा प्रकारचं कार्य फार महत्त्वाचं आहे. आणि एवढंच नव्हे तर भाषा संस्कृतीचं वहन सुद्धा आहे. संस्कृतीचं वहन आहे. एका पिढीतला विचार दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचण्याचं काम ही भाषा करत असते मुलांना. चाली, रीती, रूढी, परंपरा, संस्कृती, संस्कार, आहार, खानपान, या सर्वच गोष्टी भाषेमध्ये कोणीतरी लिहून ठेवत असते मुलांना. मराठी भाषेचा इतिहास, हिंदू संस्कृतीचा इतिहास, बौद्ध संस्कृतीचा इतिहास, मुस्लिम संस्कृतीचा इतिहास. ज्या माणसाला भाषा लिहिता येते, बोलता येते, अशी माणसं ग्रंथाच्या रूपामध्ये, विश्वकोशाच्या रूपामध्ये, शब्दकोशाच्या रूपामध्ये त्यामध्ये
पहा ती माहिती, तो विचार नोंदवला जातो. मग आपण जवळपास 5व्या 6व्या शतकामधला 10व्या 11व्या 12व्या आज 21व्या शतक आहे. कारण ग्रंथामध्ये कोणत्या तरी मराठी भाषेमध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये किंवा इंग्रजी भाषेमध्ये संस्कृती ही अशी होती तशी होती, या शतकामध्ये या व्यक्तींचं राज्य होतं, हा राजा होता, अशा प्रकारचं प्रशासन होतं, हे असं लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच त्या काळातला विचार आज 21व्या शतकामध्ये कसं पोचतं, फक्त भाषेच्या माध्यमातून पोचत असतं मुलांना. म्हणून भाषा ही संस्कृतीचं वहन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला विचार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं प्रशासन, छत्रपती शिवाजी महाराज शासन कशा पद्धतीने होतं, छत्रपती शिवाजी महाराज कशा पद्धतीने चालत होते, याची तंबूत माहिती भाषेच्या माध्यमातून आजही आपल्याला उपलब्ध आहे. इंग्रजांचा काळ असेल, पेशव्यांचा काळ असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असेल, यादवांची राजवट असेल, मुस्लिमांचा काळ असेल, या सर्वच गोष्टी, त्या काळातली संस्कृती कशी होती, आजची संस्कृती कशी आहे, म्हणजे मागच्या काळातली संस्कृती पुढे घेऊन जाण्याचं काम, वाहून येण्याचं काम ही भाषा करते मुलांना. आणि आपण जे संशोधन जे करतो ना, वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथाच्या आधारे आपण अगोदरच्या काळातला आपण अभ्यास करतो, संशोधन, चिंतन आणि मंथन करतो, आणि पुढे या 21व्या शतकामध्ये माणसाला, समाजाला, समूहाला दिशा देण्याचं काम भाषा करत असे मुलांना. म्हणून संस्कृतीचं वहन ही भाषा आहे, ही नाकारता येणार नाही मुलांना. एका पिढीतला विचार किंवा एका काळातला विचार पुढच्या काळात किंवा समोरच्या काळामध्ये घेऊन जाण्याचं काम सक्षमपणे जे कोण करत असेल ते फक्त भाषा करत असेल मुलांना. आपण जे बोलतो काही काळ आपल्या लक्षात राहतं मुलांना, काही काळानंतर ते हवेमध्ये विरघळून जातं, आपण विसरू जातो, आपल्या मनातला विचार पुसून जातो मुलांना. आता मी जे बोलत आहे काही दिवसानंतर हे जशाच तसं बोलेल असं अजिबात नाही, पण हे जे मी बोलतो, माझ्या मनातला जो विचार आहे भाषेच्या कार्याच्या संदर्भामधला, तो जर मी लिहून ठेवला, पुस्तकाच्या रूपामध्ये, ग्रंथाच्या रूपामध्ये प्रकाशित जर केला, तर या काळातला विचार पुढच्या काळातले मराठी भाषिक अभ्यासतात, त्याचा आधार घेता येतो. ही अशा पद्धतीची मांडणी या भाषेच्या कार्याच्या संदर्भामध्ये सुद्धा करता येते, आणि हे भाषेचं कार्य आहे, प्रत्येक माणसाला चांगल्या पद्धतीने आत्मसात होऊ शकतो मुलांना. भाषेची अनेक अशी कार्य आहेत म्हणून, भाषेचे अनंत अगणित अशा प्रकारचे कार्य आहेत. भाषा मानवी व्यक्तिमत्वाला आकार देते मुलांना. पहा किती महत्त्वाचं कार्य आहे. भाषा मानवी व्यक्तिमत्वाला आकार देते, पण आपल्याला कळत नाही भाषेचं इतकं सामर्थ्य आहे, भाषेचं इतकं प्रचंड मोठं कार्य आहे, आपल्याला कळत नाही. भाषेमुळेच माणूस मोठा होतो आणि भाषेमुळेच माणूस छोटा सुद्धा होतो. पहा आपण त्या भाषेकडे कसं पाहतो, भाषेला आपण खतपाणी कसं घालतो, हा त्यानुसार भाषा सुद्धा आपल्याला खतपाणी घालत असते मुलांना. भाषा सुद्धा आपल्याला खतपाणी घालत असते. आपण त्या भाषेला किती जीव लावतो, भाषेवर आपण प्रेम किती करतो, भाषेची पाळंमुळं आपण कशी शोधतो, भाषेचा तळ आपण कसा ढवळतो, त्यानुसार आपला विकास होतो, त्यानुसार आपली डेव्हलपमेंट होते मुलांना. आपण भाषा वापरत नाही, आपण भाषा बोलत नाही, आपण भाषा लिहित नाही, आपण भाषेचं चिंतन करत नाही, मग भाषा कशी आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जाईल, अजिबात घेऊन जाणार नाही मुलांना. म्हणून मानवी व्यक्तिमत्वाला आकार देण्याचं कार्य कोणाच्या भाषेचं आहे मुलांना. आपण काहीच न करता भाषा आकार देऊ शकत नाही. आपण भाषेच्या जवळ गेलं पाहिजे, भाषेला कुरवाळलं पाहिजे, भाषेला हाताळलं पाहिजे, भाषेचा विनियोग सर्व क्षेत्रामध्ये केला पाहिजे. मग तेव्हा ती भाषेचा समृद्ध होते, भाषा तर श्रीमंत होतेच, पण माणसाला सुद्धा तेवढं श्रीमंत करता असे मला. कुठले उदाहरण घ्या, आपण आपल्या देशाचे पंतप्रधान घ्या, देशाचे मुख्यमंत्री घ्या, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेचं उदाहरण घ्या, स्वर्गीय विलासराव देशमुखचं उदाहरण घ्या, आपल्या मराठवाड्यातले माजी मुख्यमंत्री
अशोकराव चव्हाणचं उदाहरण घ्या, आता नुकतंच ज्यांचं निधन झालेलं आहे स्वर्गीय खासदार राजीव सातवचं उदाहरण घ्या. पहा, ही जी माणसं आहेत, या माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या जीवनाला आकार कशामुळे? भाषेमुळे मिळाला. मराठी असेल, हिंदी असेल, हे अशा पद्धतीचं सौंदर्य माणसाला जे प्राप्त होतं ते फक्त भाषेमुळे प्राप्त होतं. माणूस कधीच मोठा नसतो माणूस. त्याच्यामध्ये गुण कोणते आहेत आणि त्या गुणाचा वापर तो वेगळ्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने करतो, त्यावर त्याचं वैभव, त्याची श्रीमंती, त्याचं मोठे अवलंबून आहे. म्हणून भाषेतलं महत्त्वाचं आणखी जो कोणतं कार्य असेल ते आत्मप्रकटीकरण, सेल्फ एक्सप्रेशन, आत्माविष्कार, विचार, भावना व्यक्त करण्यासाठी आपण भाषेची मदत घेत असतो. मुलांनो, आत्मप्रकटीकरण, सेल्फ एक्सप्रेशन, आत्माविष्कार जर माणूस जर करत नसेल तो अक्षरशः तो गुदमरून मरून जातो. मुलांनो, आपल्या मनातले भावना, विचार, कल्पना आपण व्यक्त करतो, आपण मांडतो, बोलून दाखवतो, मन हलकं करतो, मन मोकळं करतो, म्हणून माणूस स्थिर आहे. मुलांनो, काही माणसं काहीच बोलत नाहीत, असे मनातल्या मनात असे त्यांची घुसमट होत असते. मुलांनो, एक दिवशी अचानक अटॅक येतो. म्हणून माणसानं मोकळं झालं पाहिजे, बोललं पाहिजे. कारण आपल्याकडे विचार लोकांना दिल्यानंतर लोकांकडूनही आपल्याला विचार मिळतात. भाषा आहे, भाषेचं देवाणघेवाण झाली पाहिजे. मुलांनो, देवाणघेवाण झाली पाहिजे. म्हणून आत्मप्रकटीकरण फार महत्त्वाचं आहे. आत्मप्रकटीकरण महत्त्वाचं आहे, आत्मनिवेदन महत्त्वाचं आहे. माणसानं स्वतःचं मनोगत सुद्धा व्यक्त केलं पाहिजे. मी कसा घडलो, मी कसा जगलो, माझ्या जीवनाचा प्रवास कसा झालेला आहे, त्या भाषेच्या माध्यमातून तो मांडला पाहिजे, लिहिला पाहिजे, बोलला पाहिजे आणि त्यातूनच त्याची वाढ होत असते. म्हणून भाषा विचार विनिमयाचे साधन आहे. आता सांगितलेलं आहे, आपले विचार दुसऱ्यासोबत मांडले पाहिजेत. दुसऱ्याचे विचार आपल्यापर्यंत पोहोचत असतात. विचाराची देवाणघेवाण होत असते. बोलत असताना आपल्या भाषेतून काही महत्त्वाचे, काही मूलभूत विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचतात, दुसऱ्याचे विचार आपल्यापर्यंत पोहोचतात. एकमेकाच्या देवाणघेवाणीतून माणसाचं व्यक्तिमत्व हे डिझायर होत असतं, विकसित होतं, डेव्हलप होत असतं. मुलांनो, माणसाचं व्यक्तिमत्व डिझायर होण्यासाठी फक्त भाषाच कारणीभूत आहे. मुलांनो, म्हणून आपण बरेच विद्यार्थी, बरेच माणसं भाषेकडे दुर्लक्ष करतात. पहा, मकरंद अनासपुरेचं उदाहरण घ्या, सिद्धार्थ जाधवचं उदाहरण घ्या, अशोक सराफचं उदाहरण घ्या, दादा कोंडकेचं उदाहरण घ्या, कोणाचंही उदाहरण घ्या. मुलांनो, पहा, ही माणसं मकरंद अनासपुरे तर मराठवाड्याची भाषा, मराठवाड्याची बोली चित्रपटामध्ये, मालिकामध्ये सर्व दूर घेऊन जाण्याचं काम मकरंद अनासपुरे केलेलं आहे. मुलांनो, प्रत्येक माणसाची एक वेगळी ओळख भाषेच्या माध्यमातून निर्माण होत असते. पहा, समाज माणसाला, व्यक्तीला ओळखत नसतो, तर तो व्यक्ती बोलतो कसं, संवाद साधतो कसं, त्याची भाषा कशी आहे, भाषेवर प्रभुत्व कसं आहे, यावर त्याची ओळखत असते. मुलांनो, सर्वच व्यक्ती प्रत्येक माणसाच्या लक्षात राहत नसतात. तो त्या भाषेवर कसं प्रेम करतो, त्या माध्यमातून ती माणसं लक्षात असतात. भाषेचं कार्य बोलणं आहे. पहा, बोलणं, भाषेचं कार्य काय? बोलणं आहे. माणसानं बोललं पाहिजे. पहा, भाषा दोन व्यक्तीला, दोन समाजाला, दोन देशांना, दोन राष्ट्राला एकत्र आणण्याचं काम भाषा करत असते. मुलांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सतत या देशाला, त्या देशाला भेटी देतात. त्यांना काही इंग्रजी येत नाही, त्यांना काही जपानी येत नाही, त्यांना काही चीनची भाषा येत नाही, काही येत नाही, फ्रेंच येत नाही, जर्मन येत नाही. मग कसे देशाला, दुसऱ्या देशाला जाऊन येत आहेत, दौरे करत आहेत. गेल्यानंतर मुकं तर थांबता येत नाही,
अबोला तर धरता येत नाही, त्यांच्याशी म्हणजे बोलावं लागेल, त्यांचा संवाद साधावा लागेल. अशा वेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदी भाषेच्या माध्यमातून ते संवाद साधतात, ते बोलतात. म्हणून भाषा दोन माणसाला, दोन समूहाला, दोन कुटुंबाला, दोन राज्यांना, एकापेक्षा अनेक राज्यांना, देशांना, राष्ट्राला एकत्र आणण्याचं काम ती भाषा करतात. म्हणून मानवाला एकत्र आणण्याचं काम ही भाषेच आहे. म्हणून भाषा किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल मला. म्हणून आपल्याला जर प्रगती करायची असेल, आपल्या जीवनाचा प्रवास चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे घेऊन जायचा असेल तर भाषा महत्त्वाची आहे. मुलांनो, ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, बोलणाऱ्याचे आंबाडी विकतात, न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाहीत. सध्याचा काळ असा आहे मुलांनो. बोलणाऱ्याचे आंबाडी विकतात, न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत. तुम्ही भरपूर हुशार आहात, पण तुम्ही हुशार आहेत म्हणून लोकांना कसं कळायचं? लोकांना समजलं पाहिजे ना, लोकांना सुद्धा माहीत झालं पाहिजे. मग कधी माहीत होईल? तुम्ही कधीतरी लोकांसोबत बोलायला लागलात, लोकांसोबत संवाद साधायला लागलात, डायलॉग करायला लागलात, भाषण द्यायला लागलात, विचार मांडायला लागलात, तेव्हाच लोकांना कळेल, अरे वा, हा व्यक्ती खूप हुशार आहे, खूप चांगला आहे. अशा पद्धतीने भाषा माणसाच्या मनामध्ये एक हृदयाला पाझर फोडण्याचं काम भाषा करत असे मुलांना. अशा पद्धतीने भाषेचे अनेक कार्य आहेत, त्याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. तर या प्रकारामधला शेवटचा घटक आहे आणि फार महत्त्वाचा घटक आहे मुलांनो. शेवटचा घटक आणि फार महत्त्वाचा घटक आहे. ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालाशी कळस. तसं भाषेचा हा कळस आहे मुलांनो. आणि या भाषेचा कळस म्हणजे भाषेचे विशेष, भाषेचे लक्षणे, वैशिष्ट्ये. कधी प्रश्न परीक्षेमध्ये येतो, भाषा म्हणजे काय ते सांगून भाषेचे लक्षणे सुधारण स्पष्ट करा. भाषेच्या विशेषालाच लक्षण म्हणतात, लक्षणा वैशिष्ट्य म्हणतात. त्याचा विचार आपण उद्याच्या तासिकेला आपण करूया. तोपर्यंत धन्यवाद.